हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये आपण पाहत आहोत हाऊ टू ड्रॉ एसएफडी अँड बीएमडी फॉर सिम्प्लाय सपोर्टेड बीम. ठीक आहे, सिम्प्लाय सपोर्टेड बीम. आता असं होतं बाळांनो कधी कधी की सिम्प्लाय सपोर्टेड बीम मध्ये कधी कधी त्या ठिकाणी लोडिंग दोन पद्धतीचे असते. पॉइंट लोड असतो किंवा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड असतो. कधी कधी त्या ठिकाणी मोमेंट दिलेला असतो किंवा कपल दिलेला असतं. तर ते मोमेंट किंवा कपल जर आलं तर प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या प्रॉब्लेम मधून. तर घ्या, सिम्प्लाय सपोर्टेड बीम विथ कपल याचा प्रॉब्लेम आपण पाहत आहोत. घ्या बरं, क्वेश्चन नंबर 3 झाले ना, हा 4th असेल. 3 प्रॉब्लेम झालेत आपले यावर. घ्या बरं प्रॉब्लेम, चला. ड्रॉ एसएफडी अँड बीएमडी. ठीक आहे, ड्रॉ करा एसएफडी बीएमडी म्हणतात ते. फिगर इज गिवन. नेहमीप्रमाणे त्यांनी फिगर दिलेली बाळांनो. ही आहे फिगर. या बाजूने हिंज सपोर्ट आहे, या बाजूने रोलर सपोर्ट आहे, या बाजूने काही भागात यूडीएल आहे आणि या पॉइंटला बाळांनो मोमेंट दिलेलं आहे 150 किलो न्यूटन मीटरचं. ठीक आहे, यूडीएल दिलाय 50 किलो न्यूटन पर मीटरचा. डिस्टन्स दिलाय बाळांनो 4 मीटर, 2 मीटर, 2 मीटरचं. आता तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे एक्झामला की हा प्रॉब्लेम सिम्प्लाय सपोर्टेड बीमचा आहे. जरी बाळांनो या ठिकाणी त्यांनी हिंज सपोर्ट किंवा रोलर सपोर्ट दाखवलाय तरी सुद्धा 2 सपोर्ट आहेत एंडला, म्हणून तो सिम्प्लाय सपोर्टेड बीमचाच प्रॉब्लेम समजला जातो. ज्या ठिकाणी सपोर्ट आहे बाळांनो त्या ठिकाणी काय येतं रे, रिएक्शन ऍट ए, पॉइंट ए ला, आणि पॉइंट बी ला रिएक्शन ऍट बी. याला सी म्हणा, याला डी म्हणा. ठीक आहे, मी ही फिगर पुढे घेऊन ठेवतो जेणेकरून ती मला पुढे यूज होईल. ठीक आहे, चला इकडे पहा. आता फिगर दिली आहे, क्वेश्चन समोर आहे, सोल्युशन. नेहमीप्रमाणे स्टेप नंबर 1 तुमची रेग्युलर आहे, यात काहीच बदल होत नाही. यामध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचे आर ए अँड आर बी, रिएक्शन ऍट ए अँड रिएक्शन ऍट बी. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला यूज करायचा आहे समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0. अप्पर साइड पॉझिटिव्ह, लोअर साइड निगेटिव्ह. समेशन ऑफ एफ वाय यूज करायचा आहे. आर ए आणि आर बी ऑलवेज व्हर्टिकली अपवर्ड जातात, ऑलवेज, म्हणून प्लस आर ए प्लस आर बी. ठीक आहे, आता या ठिकाणी यूडीएल दिसतोय, यूडीएल डाऊनवर्डला असतो म्हणून मायनस. यूडीएल ची व्हॅल्यू आहे 15 किलो न्यूटन पर मीटर, म्हणजे एका मीटरला 15 किलो न्यूटन आहे. असा तो 4 मीटरवर आहे म्हणून इंटू 4. आता राहिला कपल. लक्षात घ्या, कपल म्हणजे मोमेंट एक पद्धतीचा हा, आणि मोमेंटचं कॅल्क्युलेशन या फोर्सेस मध्ये घेत नाही. हा एफ म्हणजे काय, फोर्स. मग इथं फक्त फोर्सेस घ्यायचे, मोमेंट नाही, म्हणून याचं कॅल्क्युलेशन एफ वाय मध्ये येत नाही. इकडे लक्ष द्या. मग आर ए प्लस आर बी ऍज इट इज, हे -15 इकडे येऊन होतील प्लस 15 इंटू 4. आर ए प्लस आर बी किती आला रे, 60 किलो न्यूटन आला का. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. समेशन ऑफ एफ वाय झालं. यात काय डाऊट असेल तर इथंच विचारा. बघा बरं, यात काय डाऊट आहे. अजून आर ए आर बी निघालेला नाहीये. नेहमीप्रमाणे मोमेंट घ्यायचंय आपल्याला पॉइंट ए भोवती. मग समेशन ऑफ मोमेंट अबाउट ए घ्या, अँटी क्लॉकवाईज मायनस क्लॉकवाईज प्लस घ्या. साइन कन्व्हेन्शन स्टेप्स बदलायचे नाहीत. ए भोवती मोमेंट घ्या, कर्कटकचं टोक ए वर, पेन्सिलचं टोक आरबी वर. एरोच्या डायरेक्शनने पेन्सिल फिरवली तर अँटी क्लॉकवाईज फिरेल म्हणून मायनस. आरबी हा फोर्स आहे आणि डिस्टन्स किती ए पासून आरबीचं 8. मग 0 इज इक्वल टू अँटी क्लॉकवाईज फिरतो म्हणून मायनस,
आरबीचा फोर्स डिस्टन्स 8 मीटर, अँटी क्लॉकवाईज फिरतो म्हणून मायनस, फोर्स आरबी आहे माहित नाही ना, आणि डिस्टन्स ए पासून आरबीचा 8. इथे कर्कटकचं टोक, पेन्सिलचं टोक युडीएल वर, ॲरोच्या डायरेक्शननी म्हणजे खालच्या बाजूने पेन्सिल फिरवली क्लॉकवाईज फिरतं, क्लॉकवाईज म्हणजे प्लस 15चा युडीएल 4 मीटरवर, क्लॉकवाईज फिरतो म्हणून प्लस 15चा युडीएल 4 मीटरवर, पण तो सेंटरला ऍक्ट होतो म्हणून टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय 2. आता ऑलरेडी तुमचा युडीएल ए पासूनच स्टार्ट होतो ना, म्हणजे पुढचा डिस्टन्स ऍड करायची गरज नाही. बरं, आता हे झालं. आता इथं तुम्ही घेत होते बाळांना मोमेंट, आणि या ठिकाणी त्यांनी दिलंय मोमेंट. ऑलरेडी त्या मोमेंट मध्ये मोमेंटचं कॅल्क्युलेशन घ्यावं लागेल. मग आता हे कसं फिरतंय बघा बरं, अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या उलट्या दिशेने. अँटी क्लॉकवाईज काय, निगेटिव्ह, व्हॅल्यू काय 150, आणि ए पासून इथपर्यंतचं डिस्टन्स घ्यायचं नाही का, कारण ऑलरेडी इथं मीटर दिलेलं आहे. याचा अर्थ यांनी डिस्टन्स मल्टिप्लाय करूनच ही व्हॅल्यू काढली. अँटी क्लॉकवाईज आहे म्हणून मायनस घ्यायचं, अँटी क्लॉकवाईज आहे म्हणून मायनस, व्हॅल्यू आहे 150. मोमेंट मध्ये मोमेंटचं कॅल्क्युलेशन घ्यायचं आणि तिथं डिस्टन्सने गुणायची गरज नाही, कारण ते ऑलरेडी गुणून त्यांनी तिथं दिलंय. मग आरबी कसा काढायचा पहा, कॅल्क्युलेटर हे टाकायचं, हे टाकायचं, जसं दिसतं तसं. जे आन्सर येईल त्याला 8 ने डिवाइड करा, यू विल गेट आरबी. आरबीची व्हॅल्यू 8 टाका, सांगा किती येतं आरबी, आरबी ना आरबी, आरबी किती आला, टेल मी. आरबी आलाय बाळांनो, प्लीज लक्ष द्या रे. बरोबर आहे, -3.75 मायनस आला, आणि तुम्ही इथं आरबी कसा दाखवला होता, अपवर्ड. आरबी अपवर्ड आहे म्हणजे पॉझिटिव्ह यायला पाहिजे, कारण अपवर्ड काय पॉझिटिव्ह, पण तुमचा आला निगेटिव्ह. मग निगेटिव्ह म्हणजे आरबी कुठं चालला, इकडे बघा, निगेटिव्ह म्हणजे आरबी चालला डाऊनवर्ड. मग या ठिकाणी मी पहा डाऊनवर्डचं साईन दाखवलं. पॉझिटिव्ह आला म्हणजे आरबी अपवर्ड चाललाय, निगेटिव्ह आला म्हणजे आरबी डाऊनवर्ड चाललाय. आता ही व्हॅल्यू जरी टाकली मायनसची, हे मायनस तिकडे जाऊन काय होईल, यात प्लस करा 3.75, किती झालं 63.75. आर ए मात्र पॉझिटिव्ह आला म्हणून अपवर्ड, पॉझिटिव्ह आला तर अपवर्ड, निगेटिव्ह आला तर डाऊनवर्ड. हे झालं समेशन ऑफ एम ए, पहिल्या स्टेपचं कॅल्क्युलेशन पूर्ण तुमच्या स्क्रीनवर आहे. यात काय डाऊट असेल तर विचारा, व्यवस्थित करा. निगेटिव्ह आन्सर आला तर येऊ द्या. ऐक ना बाळा, ऐक ना, ही व्हॅल्यू काय आहे निगेटिव्ह, ही व्हॅल्यू इथं टाकलं निगेटिव्हच राहील ना, निगेटिव्ह तिकडे जाऊन मग केलं ना पॉझिटिव्ह. काय कळलं, घ्या आता मग कर ना, मग हे आणि हे मायनस कर, याच्यातून हे मायनस कर, 60 ना. या दोघांची टोटल करताना याचं साईन तर घ्यावं लागेल ना. ओके, पहिली स्टेप या ठिकाणी झालेली आहे. डाऊट आल्यास विचारा, लिहून घ्या. चला बाळांनो, इथपर्यंत आलो आहोत, फर्स्ट स्टेप झालेली आहे. नाऊ आता आपल्याला सेकंड स्टेप पाहायची आहे. आता सेकंड स्टेप करता आपण करणार आहे सेकंड स्टेपला शियर फोर्स कॅल्क्युलेशन्स. आता शियर फोर्स कॅल्क्युलेशन मध्ये अपवर्ड आणि डाऊनवर्ड घेतलं जातं. आता अपवर्ड या पोहायच्या उलटे घ्यायचे, अपवर्ड तिकडे प्लस आहे तिकडे मायनस, आणि इकडे डाऊनवर्ड तिकडे प्लस मायनस आहे तिकडं. ओके, साइन कन्व्हेन्शन बदलायचे नाही. किती पॉइंट आहे बघ रे, 1 2. कपलचं कॅल्क्युलेशन घ्यायचं नाही बरं का, लक्षात ठेवा. हा शियर फोर्स आहे आणि फोर्स मध्ये मोमेंट घ्यायचं. मग 1 2, मग 3 पॉइंट आहे, 6 वेळा लिहायचं. 1 2 3 4 5 6. आता बी ची राईट साइड, बी ची लेफ्ट साइड, डी ची राईट साइड, डी ची लेफ्ट साइड, बी ची राईट साइड, बी ची लेफ्ट साइड, डी ची राईट साइड, डी ची लेफ्ट साइड, आणि ए ची राईट साइड, ए ची लेफ्ट साइड.
लिहिता येईल का रे बाबांनो असं? चला उजवीकडून डावीकडे यायचं. आता बीच्या राईट साईडला हा सेक्शन, याच्या पुढे काहीच लोड नाही, काहीच नाही, म्हणून 0 0 कॅरी केला. बीच्या लेफ्ट साईडला आलो इथपर्यंत, एवढ्या भागामध्ये आरबी आहे. आरबी वर चाललाय, पण वर चालला म्हणून तो काय निगेटिव्ह, पण आरबीची व्हॅल्यू काय आली होती म्हणून ती काय होईल प्लस. पुढे कॅरी करा 3.75. आता डी ची राईट साइड, इथून तर एवढ्या भागात मध्ये काहीच नाही, म्हणजे मोमेंट आहे पण फोर्स नाही ना, 0. कॅरी करा पुढे 3.75. इथून तर इथपर्यंत डीच्या लेफ्ट साइडला एवढ्या भागात थोडा युडिएल आहे, निग्लिजिबल आहे, एवढ्या भागात काहीच नाही म्हणून 0. ए ची राईट साइड, आता इथून तर एवढ्या भागात युडिएल आहे 15चा, आणि तो दिसतोय 4 मीटरवर, खाली चालला, खाली जाणार आहे प्लस आहे 15चा युडिएल 4 वर, किती झालं 63.75. पुढे कॅरी करा 63.75. हा कुठं चालला रे, इथून तर इथपर्यंत आलो, याच्या लेफ्ट साइडला थोडा युडिएल निग्लिजिबल आहे, आरे वर चालला, वर जाणार आहे काय, वर जाणार आहे मायनस, वर जाणार आहे मायनस 63.75. आलं ना 0. 0 पासून स्टार्ट केलं, 0 पाशी एंड केलं, म्हणजे या ठिकाणी सगळे मधले कॅल्क्युलेशन बरोबर आहेत, हे प्रूव्ह झालं. काय डाऊट आहे याच्यात? लक्षात ठेवा, शिअर फोर्स मध्ये मोमेंटचं कॅल्क्युलेशन घ्यायचंच नाही. चला एसएफडी ड्रॉ करायची. मग काय करायचं, प्रत्येक पॉइंटचं प्रोजेक्शन घ्यायचं. चला बोलू नका, इकडे पहा, एक हॉरिझॉन्टल लाईन मी ड्रॉ करतो, ए बी ए डी सी आणि बी. लाईन वर 0, लाईनच्या वर प्लस, लाईनच्या खाली मायनस. बी चे 2 पॉइंट 0 आणि 3.75. 0 लाईन वर प्लस मध्ये आलं 3.75. डी चे 2 पॉइंट 3.75. डी चे 2 पॉइंट आहे, सी चे पॉइंटच नाही बरं का, आणि ए चे 2 पॉइंट आहे 63.750. 63.75 वर इन, 0 लाईन वर इन, कनेक्ट करा, कनेक्ट. या वर जाईल, दिस इज युअर फिगर फॉर शिअर फोर्स डायग्राम. पासीच्या तिथं कपलचा काहीच इफेक्ट झाला नाही, कारण शिअर फोर्स मध्ये कपल येत नाही. बाकी ज्या भागात युडिएल आहे तिथं तिरकी आलेली शिअर फोर्स डायग्राम, म्हणजे आपण केलेली डायग्राम बरोबर आहे, यामध्ये कुठलाही पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर आलेला नाहीये. यात काय डाऊट असेल तर विचारा. झालं एसएफडी कॅल्क्युलेशन, सोपं आहे ना? ओके, जमेल. चला नेक्स्ट. आता आपल्याला करायचे बाळांनो बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन. घ्या बीएम कॅल्क्युलेशन्स. बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन करता साइन कन्व्हेन्शन मोमेंट अबाउट एच्या उलटे वापरायचे. तिकडं अँटी क्लॉकवाईज मायनस होतं प्लस, क्लॉकवाईज तिकडं प्लस होतं, इकडं मायनस. आता लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही हा बघता सिम्पलाय सपोर्टेड बीम, तर जिकडं सिंपल सपोर्ट आहे तिथं मोमेंट काय आहे 0. मग मोमेंट अबाउट ए आणि मोमेंट अबाउट बी काय येणार 0. मोमेंट अबाउट सी घ्यायचंय, इथे ठेवायचं कर्कटकचं टोक, इथं ठेवायचं पेन्सिलचं टोक. ॲरोच्या डायरेक्शनने पेन्सिल फिरली, कशी फिरते अँटी क्लॉकवाईज फिरते. अँटी क्लॉकवाईज म्हणजे मायनस. याची व्हॅल्यू किती होती आरबीची? आरबीची व्हॅल्यू -3.75 आहे ना. आरबीची व्हॅल्यू -3.75 आहे. सी पासून आरबीचं डिस्टन्स किती आहे
2 मीटर म्हणून इंटू 2 म्हणून इंटू 2. ठीक आहे. आता किती आन्सर आला रे बाबा याचं? प्लस मध्ये आन्सर येईल पा, मायनस मायनस प्लस होईल. किती येतं? 7.5 येतं का? आता इथं एक थोडासा बारकावा आहे बरं का. बारकावा असा आहे की या ठिकाणी सीच्या तिथं कप्प मोमेंट आहे आणि मोमेंट मध्ये एकदा सीच्या राईट साईडला घ्यायचं मोमेंट, एकदा सीच्या लेफ्ट साईडला घ्यायचं. म्हणजे सी भोवती मोमेंट घेताना एकदा कपल धरायचा आणि एकदा नाही धरायचा. राईट साईडला घेतलं तर आरबी कसा फिरतो? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणून मायनस आरबी ची व्हॅल्यू मायनस 3.75 डिस्टन्स. मग याच्या पुढे आता इथं जर मोमेंट घेतलं हे दिसणार आहे का मागचं? मग एकदा नाही घ्यायचं. याला म्हणतो MCR म्हणजे मोमेंट अबाउट सी ची राईट साईड. आता मी घेणार मोमेंट अबाउट सी ची लेफ्ट साईड. मोमेंट अबाउट सी घेणार पण लेफ्ट साईडला. इथं कर्कटक मी फिरवलं, आरबी कसा फिरतो? अँटी क्लॉकवाईज. मायनस आरबी ची व्हॅल्यू मायनस 3.75. डिस्टन्स तेवढंच आहे 2 मीटर. पण ह्या पॉइंटच्या पुढे कपल दिसू राहिले, ते कसं फिरतंय? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज, अरे यार अँटी क्लॉकवाईज प्लस आहे ना. हा मग उलटे घेतले नाही ना मी. अँटी क्लॉकवाईज फिरतो म्हणजे हा प्लस होईल, हा प्लस आहे म्हणजे हा मायनस होईल. सॉरी, नाही लक्षात राहत वयामानानुसार. द्या लक्ष. इथून इकडे पहा, हा अँटी क्लॉकवाईज फिरतो, अँटी क्लॉकवाईज प्लस आहे म्हणून प्लस. आरबी ची व्हॅल्यू मायनस 3.75 मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स 2 मीटर. हे कळालं का? अँटी क्लॉकवाईज म्हणून प्लस आहे बरं का. परत CMCL म्हणजे सीच्या लेफ्ट साईडला घ्यायचं मोमेंट. आता अँटी क्लॉकवाईज फिरतो म्हणून प्लस आणि आरबी ची व्हॅल्यू मायनस 3.75 डिस्टन्स 2 मीटर. आणि कपल कसा फिरतोय? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे प्लस आणि त्याची व्हॅल्यू आहे 150. तुम्ही म्हणले सर डिस्टन्स, कपलला डिस्टन्स नसतं घ्यायचं. किती येतं रे भाई? मायनस होईल, प्लस मायनस मायनस. बघा बरोबर येतंय का? येस बरोबर आहे माझं. लक्षात ठेवा, जिथं मोमेंट आहे ना, एकदा त्याच्या राईट साईडला मग मोमेंट घ्यायचं, एकदा लेफ्ट साईडला घ्यायचं. राईट साईडला घेतल्यावर कपल नाही मोजायचं, लेफ्ट साईडला घेतलं तर कपल कॅल्क्युलेट करायचं. आता आपल्याला डी भोवती मोमेंट घ्यावा लागेल. मोमेंट अबाउट डी. डी भोवती घेताना आरबी कसा फिरेल? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे प्लस आरबी ची व्हॅल्यू मायनस 3.75. डी पासून आरबी किती आहे? 4 मीटरवर. 4 मीटरवर आहे. आता इथून पुढे तुला कपल दिसतोय का? दिसतोय, मग घ्यावा लागेल. अँटी क्लॉकवाईज फिरतो म्हणून प्लस आणि कपलची व्हॅल्यू 150. डिस्टन्स घ्यायचं नाही. किती येतं बघ रे? टेल मी द व्हॅल्यू ऑफ मोमेंट अबाउट डी. अशा पद्धतीने आपले सगळे बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन पूर्ण झाले. या लक्षात ठेवा, राईट आणि लेफ्ट साईड घ्यायची बरं का. एकदा राईट घ्यायची, एकदा लेफ्ट घ्यायची. सांगा याच्यात काय डाऊट आहे का? कपल आल्यावर या पद्धतीने कॅल्क्युलेशन केली जातील. चला बाळांनो, झाला असेल. आता बीएमडी काढायची आपल्याला. तर हे जे प्रोजेक्शन आहे थोडे खाली घेतो. SFD खालीच काढावी बीएमडी. एक हॉरिझॉन्टल लाईन घ्या. A D C B लाईन वर 0 वरती प्लस खाली मायनस. B चा तर पॉइंट 0च होता ना, A चा पॉइंट पण 0 होता. C चे 2 पॉइंट होते. एक पॉइंट होता मायनस 7.5 मायनस लाईनच्या खाली इन. एक पॉइंट होता प्लस 142.5 तो C च्या वर इन.
त्यानंतर डीचा एक पॉइंट होता 135. आता याला व्यवस्थित कनेक्ट करावं लागेल. कनेक्ट करताना कसं करणार, पहिले हा करायचा का हा, तर लेफ्ट पहिले कोणता येतो, राईट साइड. सी ची पहिले राईट साइड येते ना, मग राईट साइड वाला करायचंय बघा, राईट साइड वाला आहे. मग लेफ्ट साइड वाला कनेक्ट करायचं, मग हा कनेक्ट करायचा. आणि हो, इथे जोडताना कसं जोडणार, कर्वली जोडणार का, कारण त्या भागात यूडीएल आहे, हा पॅराबोलिक कर्व आहे. बाकी सगळं स्ट्रेट लाईन. वरती आलं ते प्लस, खाली आलं ते मायनस. सांगा बरं पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर कोणता आहे? हा जो पॉइंट आहे याला म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. दिस इज युअर फायनल BMD. लक्षात ठेवा, सिम्पलाइज सपोर्टेड बीम मध्ये तेव्हाच पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर येतो जेव्हा कपल येतो, बाकी सगळं नॉर्मल आहे. ESFD BMD ड्रॉ करून दिलेली आहे. डाऊट आल्यास विचारा. आज आपण इथे थांबतोय, पण मग एक होमवर्कला प्रॉब्लेम घ्या याच्यासारखा. सिंपल देतो एक होमवर्कला प्रॉब्लेम. बघा इकडे मुलांना, होमवर्कचा प्रॉब्लेम घ्या प्लीज. सगळं करू, अभ्यास करा. हिअर इज द प्रॉब्लेम फॉर होमवर्क. असा एक बीम आहे, यावर इथं इन सपोर्ट आहे, इकडे रोलर सपोर्ट आहे बाळांनो. या ठिकाणी एक पॉइंट लोड आहे 1000 न्यूटनचा, या साईडला एक कपल आहे 5 न्यूटन मीटरचं, या ठिकाणी डिस्टन्स 3 मीटरचं, आणि या ठिकाणी डिस्टन्स दिलंय 2 मीटरचं. हे ए, हे बी आणि हे सी. सिमिलर आत्ता सोडवला तसाच प्रॉब्लेम आहे. डाऊट आल्यास नेक्स्ट लेक्चरला विचारा. ओके, बाय स्टुडंट्स.